रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा ठरणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची नक्षत्रांची नित्य बदलणारी चाल आपल्या आयुष्यावर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा प्रभाव टाकत असते। आज आपण कर्क राशीच्या सध्याच्या ग्रहमानाचा अतिशय सखोल अभ्यास करणार आहोत। जर तुमची रास कर्क असेल तर हा काळ तुमच्यासाठी थोडा संमिश्र आणि सावधगिरी बाळगण्याचा आहे। सध्याची परिस्थिती आणि काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल नाही, ही गोष्ट आपण सुरुवातीलाच समजून घेतली पाहिजे। त्यामुळे या काळात तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, आरोग्याबाबत काय सतर्कता बाळगायची आहे आणि कौटुंबिक आघाड्यांवर काय घडामोडी घडणार आहेत, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओत अगदी सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची ठरू शकते। सगळ्यात आधी आपण बोलूया तुमच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल। कर्क राशीच्या लोकांसाठी सध्याचा काळ करिअरच्या दृष्टीने काहीसा नाजूक आहे। ग्रहमान अनुकूल नसल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळे किंवा मानसिक दबाव वाढू शकतो। म्हणूनच या काळात करिअरबाबत किंवा नोकरी बदलण्याबाबत कोणताही मोठा आणि घाईघाईत निर्णय घेऊ नका। अनेकदा परिस्थिती कठीण झाली की आपण लगेच मार्ग बदलण्याचा विचार करतो, पण सध्याच्या काळात असा कोणताही मोठा निर्णय घेणे तुम्हाला महागात पडू शकते। या दिवसामध्ये कामावरून तुमचे मन वारंवार भरकटण्याची शक्यता आहे। आधी जे काम तुम्ही खूप आवडीने करायचा, त्याच कामात आता तुमचे लक्ष लागणार नाही किंवा एक प्रकारचा कंटाळा जाणवेल। मानसिक अस्वस्थतेमुळे कामात चुका होण्याची शक्यता देखील वाढू शकते। अशा वेळी स्वतःवर ताबा ठेवणे आणि संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे। करिअरच्या बाबतीत आणखी एक मोठा धोका सध्या निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप। कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या मित्रपरिवारात काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतात। बाहेरच्या लोकांचे ऐकून तुम्ही तुमचे चालू काम किंवा व्यवसाय बदलण्याचा गंभीर विचार करू लागाल। लोक तुम्हाला सांगतील की दुसरीकडे खूप चांगला पगार आहे किंवा दुसरा व्यवसाय खूप फायद्याचा आहे आणि तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवाल। पण मित्रांनो, इथे तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की या काळात तुम्हाला कानाचे कच्चे व्हायचे नाही। कोणी काहीही सांगितले तरी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका। कोणतीही गोष्ट, कोणतीही आभार आधी स्वतः नीट तपासून घ्या, तिची सत्यता पडताळून पहा आणि त्यानंतरच त्यावर काय तो निर्णय घ्या। परंतु सध्याच्या काळात दुसरी एक अडचण अशी आहे की तुमच्यावर कामाचा व्याप खूप जास्त असणार आहे। नोकरी असो वा व्यवसाय, कामाची जबाबदारी एवढी वाढेल की प्रत्येक गोष्टीची खोलवर जाऊन तपासणी करणे तुम्हाला वेळेअभावी पूर्णपणे शक्य होणार नाही। जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि कामाचा ताण जास्त असतो, नेमक्या त्याच वेळी घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतले जातात। म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तर या काळात कोणताही नवा करार किंवा मोठा आर्थिक निर्णय पुढे ढकललेलाच चांगला राहील। कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत राहा, कारण हा काळ बदलणार आहे आणि हा संयमच तुम्हाला भविष्यात मोठ्या नुकसानीपासून वाचवणार आहे। एकीकडे करिअर आणि मानसिक ताणतणाव असला तरी दुसरीकडे कौटुंबिक आघाड्यांवर मात्र तुम्हाला अतिशय दिलासादायक आणि सुंदर परिस्थिती पाहायला मिळणार आहे। या कठीण काळात तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला उत्तम सहकार्य लाभणार आहे। जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या खचलेले असाल किंवा कामाच्या टेन्शनमध्ये असाल, तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। तुमच्या सुख दुःखात ते तुम्हाला समजून घेतील आणि योग्य सल्लाही देतील। त्यामुळे जोडीदारासोबत आपले विचार नक्की शेअर करा, यामुळे तुमचे मन हलके होईल। याचसोबत तुम्हाला तुमच्या माता पित्यांचे उत्तम आशीर्वाद लाभणार आहेत। पालकांचे मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी एका मोठ्या संरक्षणासारखे काम करतील। जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा आई वडिलांसोबत थोडा वेळ घालवा, त्यांच्या चरणी बसून आशीर्वाद घ्या, यामुळे तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळेल। कौटुंबिक सुखासोबतच तुमच्या मुलांच्या बाबतीत एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे। मुलांच्या प्रगतीच्या, त्यांच्या शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या चांगल्या वार्ता तुमच्या कानावर येतील। मुलांची प्रगती पाहून तुमचे मन सुखावेल आणि दिवसभरातील तुमचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून जाईल। कुटुंबाकडून मिळणारा हा आनंदच तुम्हाला बाहेरच्या कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद देणार आहे। त्यामुळे घरामध्ये आनंदाचे आणि समाधानाने वातावरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा। आता आपण वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे तुमचे आरोग्य। मित्रांनो, कामाची सततची दगदग, करिअरची चिंता आणि मानसिक अस्वस्थता या सर्वांचा थेट परिणाम सध्या तुमच्या आरोग्यावर होताना दिसत आहे। कामाच्या अतिव्यापामुळे आणि मानसिक ताणामुळे तुम्हाला अपचन, अनिद्रा म्हणजेच झोप न येणे आणि शरीरात प्रचंड अशक्तपणा जाणवणे यांसारखे त्रास होण्याची दाट शक्यता आहे। जेव्हा आपण वेळेवर जेवत नाही आणि सतत विचार करतो, तेव्हा आपली पचनसंस्था बिघडते आणि अपचनाचे त्रास सुरू होतात। रात्रीच्या वेळी डोक्यात सतत कामाचे विचार चक्र सुरू राहिल्यामुळे शांत झोप लागत नाही
ज्याला आपण अनिद्रा म्हणतो. आणि जर झोप आणि अन्न दोन्ही व्यवस्थित मिळाले नाही तर शरीरात अशक्तपणा येणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नये. कितीही काम असले तरी जेवणाची वेळ पाळा. हलका आणि सात्विक आहार घ्या, जेणेकरून अपचनाचा त्रास होणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर पूर्णपणे टाळा आणि मन शांत ठेवून झोपण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास रोज सकाळी किमान 10 ते 15 मिनिटे प्राणायाम किंवा ध्यान मेडिटेशन नक्की करा, ज्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतील आणि मानसिक शांतता लाभेल. लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. जर तुमचे आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही परिस्थितीचा सामना करू शकाल. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचे तर कर्क राशीसाठी हा काळ संयम, शहाणपण आणि आरोग्याची काळजी घेण्याचा आहे. बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून नोकरी, व्यवसायात कोणताही बदल करू नका. कुटुंबाची साथ तुम्हाला लाभत आहे, त्याचा आनंद घ्या आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य वेळेची वाट पहा. ग्रहमान नेहमी बदलत राहतात, त्यामुळे खचून न जाता सकारात्मक राहा. तुम्हाला हे राशी विश्लेषण कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कर्क राशीच्या मित्र, परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा. राम कृष्ण हरी. धन्यवाद.